पटेल ॲग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ज्या रोगाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे अर्विनिया रॉट। आता आपण आपल्या शेतामध्ये अर्विनिया रॉट हे पाहिलं असेल किंवा ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये सड हा प्रकार येतो तर आपल्याला समजत नाही की तो रोग कोणता आहे। तर आज आपण जाणून घेऊया अर्विनिया रॉट, ज्याला की आपण सॉफ्ट रॉट सुद्धा म्हणतो। जी माहिती आहे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। सर्वप्रथम हा जो रोग आहे तो एक जीवाणूजन्य रोग आहे, म्हणजे हे बॅक्टेरिया पासून आपल्या पिकामध्ये येतो। आता हा जो बॅक्टेरिया आहे ज्याला आपण म्हणतो अर्विनिया कॉरोटोवेरा, म्हणजे ज्या बॅक्टेरियाचं नाव आहे अर्विनिया, त्याच्यामुळे आपण या केळी पिकाचा जो रोग आहे त्याला अर्विनिया रॉट म्हणतो। आता केळीचं झाड एकदम चांगलं आहे, याला कोणत्याही प्रकारचा अर्विनिया रॉटचा प्रॉब्लेम नाहीये। पण मी तुम्हाला अर्विनिया रॉट काय असतो, कसा असतो त्या सांगण्यासाठी हा केळीचं उदाहरण घेतोय की त्याची सुरुवात कशी होते। तर हा जो बॅक्टेरिया आहे, हा जो जीवाणू आहे, हा जमिनीमध्ये राहतो। सॉइल बॉर्न, ज्याला आपण जमिनीमध्ये जन्म घेणारा बॅक्टेरिया असं म्हणतो। तर हा जो बॅक्टेरिया आहे आपल्या केळी पिकात येतो कसा, आज आपण जाणून घेऊया। आता तुम्हाला माहिती आहे की हा बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी आहे, पण हा केळीवर अटॅक कसा करतो तर त्याच्या अगोदर तुम्ही सिम्पटम्स जाणून घ्या। कॅमेरा थोडा जवळ आणा। आता या ठिकाणी आपल्याला हा केळीचा जो बुंदा दिसतोय, तर हा जो रोग आहे सर्वात जास्त 3 ते 5 महिन्याचा जो केळीचा प्लांट असतो किंवा सुरुवातीला जे लागवड केलेली केळी असते त्यावेळेस येतो। तर या ठिकाणी तुम्हाला बुंदा दिसत असेल आणि या ठिकाणी अशी माती दिसत असेल, बरोबर। तर ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये हा मातीचा टेम्परेचर वाढतो आणि ही माती गरम होते, ज्या वेळेस माती गरम झाल्यावर या बुंद्यावर त्याचा परिणाम होतो, म्हणजे या बुंद्याला त्या ठिकाणी त्याचा चटका बसतो। चटका बसल्यावर या बुंद्याला अशी एक जखम तयार होते, म्हणजे तो त्या ठिकाणी असा जखम तयार झाली की हा बॅक्टेरिया त्या जखमेद्वारे आपल्या केळीच्या बुंद्यामध्ये शिरतो आणि पूर्ण बॅक्टेरियाचा अटॅक घालतो। आता हा जो बुंद्याचा भाग आहे तुम्ही पाहत असाल की बुंदा असतो, बुंद्याच्या खाली एक क्राऊन असतो किंवा आपला कंद ज्याला आपण म्हणतो तो असतो। तो मधला जो भाग आहे, आता अर्धा भाग बुंद्याचा हा जमिनीच्या खाली आहे। जमिनीच्या खाली असल्यामुळे ज्या वेळेस मातीचा टेम्परेचर वाढतो, मातीवर ऊन डायरेक्ट पडते, तर ही जी माती आहे पूर्णपणे गरम होऊन जाते। गरम झाली तर याचा चटका या ठिकाणी बसतो आणि त्या ठिकाणी आपल्या खोडाला इजा होते, म्हणजे जखम तयार होते। त्या जखमेमधूनच तो बॅक्टेरिया आतमध्ये शिरतो। शिरल्यानंतर मग याचे सिम्पटम्स काय असतात, शिरल्यानंतर तुम्ही जर 1 ते 1.5 महिन्यानंतर त्या झाडाला जर असा हलवून जर उपटून पाहिला तर खालचा जो भाग आहे, म्हणजे त्याचा जो कंद असेल किंवा खालचे जे मूळ असतात, म्हणजे क्राऊन पोर्शन काय की इथून त्याला मूळ असतात, इथून त्याला असा आपला खोड असतो। तर हा जो भाग आहे मधला, हा भाग जर आपण याला असा उपटून पाहिला तर इथून हा भाग डायरेक्ट आपल्या हातात येऊन जातो आणि खालचा जो भाग आहे तो खालीच राहून जातो। या ठिकाणी सड लागून जाते, जेणेकरून आपला जो पीक आहे कोणताही अन्नद्रव्य वगैरे अपटेक करत नाही आणि पूर्ण झाड आपला सुकून पडून जातो। किंवा आपल्या बागेमध्ये जर जास्त प्रमाणात हवा जरी आली, म्हणजे वारा वगैरे ज्या वेळेस सुटतो, तर हा जो भाग आहे क्राऊन पोर्शन एकदम कमकुवत झालेला असतो, तर वाऱ्यामध्ये सुद्धा हे झाड खाली पडून जातात। आता याचे जे सिम्पटम्स आहे आपल्याला एकतर 3 ते 4 महिन्याची केळीमध्ये सुद्धा दिसेल, किंवा ज्या वेळेस आपली केळी मोठी होऊन जाते, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या बॅक्टेरियाचा अर्धवट झालेला जो अटॅक असतो, तर ती केळी त्याच्याने थोडी वाढत जाते, पण त्याची वाढ कमी होऊन जाते। पण एक वेळ अशी येते की हा पूर्ण पोर्शन सडून जातो आणि सडल्यानंतर वारा जरी सुटला तर तो डायरेक्ट खाली पडून जातो। किंवा आपण जर त्याला असा हाताने जरी उपटून पाहिलं तर ते ऑटोमॅटिकली आपल्या हातात येऊन जातो, म्हणून याला पील ऑफ असा म्हटलं जातो। तर आपल्याला करणं काय, आता हा रोग येऊ द्यायचा नसेल तर त्याचे जे काही मुख्य बिंदू आहेत ते जर आपण व्यवस्थित फॉलो जर केले तर हा रोग आपल्या केळी बागेत येणार नाही। आता तुम्हाला माहिती पडलंय की हा बॅक्टेरिया कसं घुसतो, की हा बॅक्टेरिया जोपर्यंत झाडाला इजा होत नाही, जखम होत नाही, तोपर्यंत हा बॅक्टेरिया केळीच्या झाडामध्ये पोहोचणार नाही। तर आपल्याला त्या जखमेपासून त्याचं संरक्षण करायचं आहे। आता ज्या वेळेस मातीचा टेम्परेचर जास्त होतो तर आपल्याला काय करणं आहे की जो केळीचा जो रूट झोन आहे, जे रूट झोन असतो केळीचा, त्या ठिकाणी ओलावा आपल्याला मेंटेन ठेवणं आहे। म्हणजे मॉइश्चर त्या ठिकाणी राहिला तर ऊन कितीही पडली तर त्याचा टेम्परेचर वाढणार नाही, तो बुंद्याला इजा कोणत्याही प्रकारची पोहोचवणार नाही। 2 नंबरला की ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला हा रोग दिसायला मिळतो, तर पावसाळ्यामध्ये कसं दिसतो की कंटिन्यू 3-4 दिवसाचा ऊन असतो आणि अचानक पाऊस पडून जातो, जेणेकरून काय होतो
की या ठिकाणी टेम्परेचर मध्ये खूप तफावत होऊन जाते, तर त्याच्यामुळे सुद्धा याची इजा आपल्या बुंद्याला होते आणि तो बॅक्टेरिया तिथून शिरतो. तर आपल्याला याचं संरक्षण करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा आपल्याला बुंद्याला किंवा क्रॉन पोर्शनला होऊ द्यायची नाहीये, जेणेकरून आपला जो झाड आहे तो एकदम व्यवस्थित राहील. तर आपल्याला पाण्याचं जो नियोजन एकदम व्यवस्थित करणं आहे. म्हणजे आपण कधीही मातीमध्ये जे पाणी आहे ते वापसा कंडिशन मध्ये ठेवणे, मॉइश्चर मुळांच्या अवतीभोवती पाहिजे, जेणेकरून हा रोग आपल्या पिकात येणार नाही. दुसरा आपण याच्यावर अजून एक करू शकतो. आता हे मातीमुळे मातीचा चटका बुंद्याला बसला म्हणून हा रोग आला. आता दुसरं कारण याचं असं आहे की ज्यावेळेस आपल्या पिकाला फंगल इन्फेक्शन होऊन जातो, जसं की आपण म्हणतो ना का कॉलर रॉट झाला, फंगल इन्फेक्शन झाला, तर फंगल इन्फेक्शन झाला तर त्या फंगसनं त्या ठिकाणी इजा केलेली असते, म्हणजे त्याला जखम केलेली असते. त्या जखमेमध्ये सुद्धा हा बॅक्टेरिया केळीचं जे खोड आहे त्याच्यामध्ये प्रवेश करतो. कुठेही याला या ठिकाणी जखम झाली म्हणजे मातीमध्ये जिथेही जखम झाली तिथून तो बॅक्टेरिया आपल्या खोडामध्ये शिरणार आणि झाडाला संपवणार. तर याची आता मी तुम्हाला सांगितलं की फवारा किंवा ड्रेंचिंग हे करण्या अगोदर आपल्याला काय करणं आहे. आता आपण फवाऱ्याबद्दल सांगू किंवा ड्रेंचिंग बद्दल सांगू किंवा याचा केमिकल कंट्रोल काय. तर याचा केमिकल कंट्रोल साठी आपल्याला काय करणं आहे की एक COC, स्ट्रेप्टोसायक्लिन आणि न्यूट्रीफाइट हे 3 जे घटक आहे, म्हणजे COC म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड, हे टाकीला 200 लिटर पाण्याला 500 ग्राम आपल्याला घेणं आहे. सोबत स्ट्रेप्टोसायक्लिन हे 200 लिटर पाण्याला 7 पुढे आपल्याला घेणं आहे. त्याच्यानंतर सोबत न्यूट्रीफाइट, ऍक्टिव्हेटेड पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन पॉलिफॉस हा नावाचा जो घटक आहे, प्रीवीचा जो न्यूट्रीफाइट असतो त्याच्यात असतो तो. हे तिघी 200 लिटर पाण्यामध्ये COC अर्धा किलो, न्यूट्रीफाइट अर्धा किलो आणि 7 पुढे स्ट्रेप्टोसायक्लिन हे आपण 200 लिटरच्या पाण्यामध्ये टाकून त्याची ड्रेंचिंग आपल्याला खोडाच्या एकदम जवळ करणं आहे की जेणेकरून आपला जो मुळाचा जो कक्ष आहे त्यामध्ये आपलं पाणी गेलं पाहिजे. आणि हा जो प्रमाण आहे ते 200 लिटर पाणी म्हणजे प्रति झाड 200 ml द्रावण आपल्या केळी पिकाला द्यावं लागेल. आता या द्रावणाचे फायदे असे की हा बॅक्टेरिया तर कंट्रोल करेल, सोबत तुमचे जे बुरशीजन्य रोग आहे तो बुरशीजन्य म्हणजे कॉलर रॉट वगैरे हा जो प्रॉब्लेम आहे, रूट रॉट हा जो प्रॉब्लेम आहे ते सुद्धा त्याच्याने कव्हर होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, हे जर पर्याय तुम्ही जर केले तर नक्कीच तुम्ही या रोगाला व्यवस्थित आळा घालू शकता. धन्यवाद.